अमरावती जिल्ह्यातील धारणी नगरपंचायतीच्या बांधकाम विभागातील निविदा प्रक्रियेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे। निविदा प्रक्रियेदरम्यान अचानक नो ड्यू सर्टिफिकेटची अट लागू केल्याने अनेक पात्र कंत्राटदारांना निविदा प्रक्रियेत सहभागी होता आले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करावी आणि पारदर्शक पद्धतीने नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी अशी मागणी जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते आणि चौकशीत नेमके काय निष्पन्न होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। नगरसेवक स्वच्छता व आरोग्य सभापती शिवसेना शिंदेगडहून आता 21 तारखेला धारणी नगरपंचायतने ऑनलाईन टेंडर लावला होता। कामाचे ऑनलाईन टेंडर लावले होते। त्यामध्ये 21 तारखेच्या 29 तारीख पर्यंत त्यामध्ये प्रक्रिया सुरू होती। 29 तारीखला ते संध्याकाळी क्लोज झाला टेंडर आणि 21 ते 29 तारीखच्या मधामध्ये ईपीएफचा नो ड्यू म्हणून त्यांनी अट लावली। त्यामध्ये जसं ते ज्याचा ईपीएफ नो ड्यू आहे तेच ते ऑनलाईन टेंडर भरू शकते। त्याचा एक रिझन असा होता की सामान्य ठेकेदार त्यामध्ये टेंडर टाकू नये म्हणून ते सेटिंग करून ते टेंडर लावण्यात आलं होतं नो ड्यू टाकून। आणि एक नमो उद्यान म्हणून 1 कोटीचा टेंडर होता। त्यामध्ये पण काही धारणीच्या टेंडरच्या नावाने स्पेलिंग मिस्टेक करून ते टेंडर लावण्यात आले की कोणी भरू नये म्हणून एक या दोनच्या नावानेच ते टेंडर लावण्यात आले। आणि ते जब उघड झालं त्याचा जे प्रकरण तर मी सीओ साहेबांना फोन केलं आणि त्यांना सांगितलं की भाई हे टेंडर जे लावलंय तुम्ही ते चुकीचं लावलेलं आहे, त्यामध्ये नो ड्यूचा असं काही अट नसते। तर म्हणे मी सोमवारी म्हणे ते टेंडर रद्द करू म्हणे असं सांगितलं। और माझं साहेबांना निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांना आणि माझं म्हणणं असंच आहे यामध्ये जे पण दोषी आहेत त्यांच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे आणि जनताला ते न्याय मिळला पाहिजे। जे ऑनलाईन टेंडर झालेलं आहे ते पूर्ण तरीकेने रद्द झालं पाहिजे। धन्यवाद।